एन्झायटीमध्ये मूड स्विंग होतात असं नाही. मूड म्हणजे काय पहिलं लक्षात घ्या. भावना जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्ती काळ टिकते तेव्हा त्याला मूड असं म्हणतात. म्हणजे दिवसभर मी निराश होऊन बसलेलो आहे असं मी म्हटलं तर मी म्हणेन की अरे याचा मूड चांगला दिसत नाहीये. म्हणजे एकच भावना त्या भावनेच्या एका मर्यादित काळापेक्षा सुद्धा जर जास्त टिकून राहिली तर त्याला आपण मूड म्हणतो. मूड फ्लक्च्युएशन्स याचा अर्थ असा की कधी कधी चांगलं वाटतंय, कधी कधी वाईट वाटतंय, कधी कधी निराश वाटतंय, कधी कधी उत्साह वाटतोय. म्हणजे भावना स्थिर राहत नाहीयेत. भावना स्थिर राहत नाहीयेत. मग स्थिर राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, मूड फ्लक्च्युएशन्स आहे. हा, तर मूड फ्लक्च्युएशन्स या पुष्कळ वेळेला आपल्या दारूमुळे जो मेंदूवरती परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे होऊ शकतात. त्या सुरुवातीचा काही काळ विशेषतः जेव्हा विड्रॉल सिम्पटम्स येत असतात, आपल्याला त्रास होत असतो वियोग लक्षणांचा, अशा काळामध्ये भावनांचं फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. हा बोल ना सर. जसं तुम्ही म्हटले की तुम्ही अनुभव तर आहेच, समजा जो पण काम चालू करणार आहे किंवा आमच्या जे लोक पण फक्त हे काय वाटतं कधी कधी की ती लोक जी ओळखीचे जे ओळखतात पण ते आपल्याला वेलकम करतील का परत, कारण त्यांनी अशा काळ बघितला की रात्रीच्या वेळेस ह्याला भेटायला जरी गेलं तरी पिऊनच असणार. बरोबर आहे. नाही, म्हणून त्याला आपण वेलकम करतील का नाही असा शब्द नको वापरायला. आपण असं म्हणूया की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती, थोडासा संशय, थोडासा आत्मविश्वासाचा अभाव, आपल्यावरच्या विश्वासाचा अभाव असं थोडं असणारच आहे. साहजिक आहे ते. त्याच्यात ते काही मुद्दाम तयार करत नाहीयेत या प्रकारचे विचार किंवा भावना. आपल्या जो अनुभव त्यांनी घेतलेला आहे आपल्या वागण्याचा, त्या अनुभवामुळे त्यांना असं वाटतं की हा आता तिथे जाऊन आलाय, हा खरंच यांनी विचार केला असेल का, हा आता सुधारणार का, हा पुन्हा नाही ना आता परत प्यायला जाणार, अशा प्रकारची साशंकता त्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. घरातल्या आपण काय करायचं आहे, आता आपली गोष्ट अशी पहिली आपण लक्षात घ्यायची आहे की मद्यापासनं किंवा या मद्यपाशापासून लांब राहण्याचा जो विचार केलेला आहे आपण, तो आपण स्वतः केलाय का नाही हा मूळ मुद्दा आहे. दुसऱ्यांनी आपल्याला बळजबरीने तो विचार करायला लावणं आणि आपण स्वतः तो विचार करणं याच्यामध्ये फरक आहे. मग आपण असं म्हणूया की मला आता या काळामध्ये जे काही मी इथे राहतो आहे आणि विचार करायला शिकलोय त्यातनं मला असं स्वतःला ते वाटतंय का की नाही आता मला यातनं बाहेर आलं पाहिजे, चुकलं माझं जरा आणि ते सगळं माझ्या हाताबाहेर गेलं आणि त्यातनं अनेक समस्या निर्माण झाल्या, पण आता मी असं ठरवतोय माझ्या मनाशी की नाही आता मी त्याच्यापासून लांब राहणार आणि लांब राहण्यासाठी जे जे करावं लागणार आहे ते सगळे उपाय मी स्वतःसाठी करणार. असं जर तू मनाशी ठरवलेलं असशील तर हळूहळू हळूहळू घरी गेल्यानंतर तुझ्या वागण्यातला बदल त्यांना दिसणार आहे. तो बदल कसा आहे, म्हणजे तू पहिल्यांदा रागावला नाही, पूर्वी जसा एकदम रागवत असशील किंवा ॲग्रेसिव्ह होत असशील, आक्रमक होत असशील, असं तुझं वागणं थांबलं. तू सरळ साधं बोलतोयस, तू सारखे पूर्वी व्यसनासाठी पैसे मागत असशील ते मागितले नाहीस, तू मी सहज आपला बाहेर फिरून येतो असं म्हणला नाहीस, किंवा भलत्याच माणसाची कोणाची तरी फोनवरती आपला बोलत बसलायस असं काही दिसलं नाहीये. ते जे लोक म्हणतील आणि त्यांचं जे साधारणतः घरामधलं रुटीन चाललेलं आहे त्याप्रमाणे तू वागायला लागलेला आहेस. ते जसं सकाळी उठतात तसं सगळ्यांबरोबर तू उठलास, चहा घेतलास, त्यांच्याबरोबर जेवण केलंस. म्हणजे घरामधल्या माणसांचं जे काही रुटीन आहे, वेळापत्रक आहे, त्याच्याप्रमाणे तू काहीतरी चालतोयस. हे जेव्हा त्यांना दिसायला लागतं तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की ते जे पूर्वी त्याचं व्यसनात असतानाचं वेड्यासारखं वेळापत्रक चाललेलं होतं, ज्याला काही फारसा धरबंध नव्हता, ज्याला काही शिस्त नव्हती, तसं आता दिसत नाहीये. म्हणजे हा वेगळा विचार करतोय. म्हणजे माझ्या मनातला विचार त्यांना ओळखता येणार नाही, पण माझं वागणं त्यांना दिसणार. ते वागणं त्यांना असं सांगतं की याच्या मनात कोणते विचार आहेत. म्हणजे आपले विचार आपल्या वागण्यातनं समजत असतात. मग वागणं बदललं की त्यांना कळणार आहे की हा आता तसा नाहीये, यांनी काहीतरी मनाशी ठरवलेलं दिसतंय, हा आता व्यवस्थित वागतोय. इथे वेलकम होण्याची वेळ आली. म्हणजे वेलकम लगेचच्या लगेच होणार नाही. कृत्रिम वेलकम ते अर्थातच करतील. पहिल्या दिवशी तुझं वा वा किती दिवसांनी आलास, पण तुला इथे लक्षात येईल की हे तितकं काही खरं नाहीये, कारण ते असू शकणार नाही, कारण त्यांच्या मनामध्ये पण दडपण असणार त्या सगळ्याचं. पण काही दिवसानंतर मात्र त्यांना नक्की लक्षात येणार की हा तो पहिला कसा होता तसा आता वागतोय, हे लक्षात येणार.
आणि ते तुला वेलकम करणारच, कारण ते वेलकम करण्यासाठीच बसलेत. त्यांना तू हवायस, नाहीतर त्यांनी ते कशाला ऍडमिट केलं असतं. त्यांना तू हवायस, त्यामुळे तू काळजी नको करूस, ते वेलकम करणारच. हा, बघा आणखीन कोणता प्रश्न येतोय. आज आपण थोडस लवकर आवरूया या गरमीमुळे, उष्णतेमुळे. नेमका आज पंखे नाहीत. दुसरा कुठला विचार येतो मनात? कोण बोलतोय? सर दुसरा मनात विचार असा येतो कधी कधी की आपलं कुटुंब आहे, आपलं कुटुंब आपल्यासाठी बरंच काही करते, पण माझं मन, मी स्वतःला दोषी का ठरवतोय की माझ्यामुळं कुटुंबाला त्रास होतोय. बरोबर आहे. हे असं मी स्वतःला दोषी ठरवतोय. ह्याच्यावर काय होतं? आपण दोषी नाही ठरवत स्वतःला, पण अपराधी मात्र समजतो. अपराधीपणाची भावना आपल्याला येते, आणि हा अपराध जणू काही दोष आहे असं आपण म्हणतोय. अपराधीपणा हाच दोष आहे. कोणाला घ्यायचंय का? आपल्याला सगळ्यांना बघा गिल्टी वाटतं, अपराधी वाटतं. आणि अपराधी वाटतंय कारण आपण चांगल्या दिशेने योग्य विचार करतो आहोत, म्हणून अपराधी वाटतंय. आपल्याला गिल्ट वाटतं ही चांगली गोष्ट आहे. गिल्टी वाटलं नसतं तरच घोटाळा असं वाटलं असतं. पण आपल्याला गिल्टी वाटतंय याचं कारण असं की आपण त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. आपण जबाबदारी घेतोय म्हणून आपल्याला गिल्टी वाटतंय. गिल्टी वाटणं म्हणजे अपराधीपणाची भावना केव्हा येत असते माणसाला? जेव्हा त्याला योग्य काय हे माहीत असून सुद्धा जेव्हा तो चुका करतो तेव्हा त्याला गिल्टी वाटतं, तेव्हा त्याला अपराधी वाटतं. कारण त्याला माहिती असतं की चूक वागणं म्हणजे काय आहे, किंवा जे अयोग्य वागणं म्हणजे काय आहे हे त्याला माहिती असतं. पण तरी सुद्धा काही वेळेला मोहाच्या नादामध्ये त्याच्या हातनं चुका होतात. हे जेव्हा नंतर त्या माणसाच्या लक्षात येतं तेव्हा त्याला गिल्टी वाटायला सुरुवात होते की अरे त्यांचं बरोबर आहे, मीच चुकीचं वागलो. असं जेव्हा आपण मनाशी बोलतो तेव्हा आपल्याला अपराधी वाटतं, गिल्टी वाटतं, किंवा हे म्हणतायत तसं दोषी वाटतं. पण ते वाटणं म्हणजे चांगलं आहे, लक्षण. तसं वाटणं हे लक्षण चांगलं आहे बरं का. कारण तसं जर वाटलं तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याची जबाबदारी घेतात, जबाबदारी घ्यायला तयार आहात. आणि आपल्याला हे जे गिल्ट केव्हा जातो? जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने वागायला लागता, पुन्हा जरी तसा प्रसंग आला तरी पुन्हा चुकीचं वागत नाही, असं जेव्हा घडतं तेव्हा त्या घटनेनंतर तो गिल्ट नाहीसा होतो, ती अपराधीपणाची भावना नाहीशी होते. पण तुम्ही पुन्हा त्यात चुका केल्या तर तो आणखीन वाढणार. म्हणजे माहीत असून जेव्हा माणूस चुकतो तेव्हा त्याला गिल्टी ही इमोशन येते, गिल्ट ही इमोशन येते, आणि त्याला अपराधी वाटतं किंवा दोषी वाटतं, तुम्ही म्हणताय तसं. तर ते वाटणं हे योग्य आहे, त्यात चूक काही नाही आहे. तसं वाटलं पाहिजे, कारण तसं वाटतंय म्हणून मी सुधारतोय. तसं वाटलंच नसतं तर मी कशात सुधारायला जाईल? मला ते वाटतंय म्हणून तर मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. यारे माझं वागणं बरोबर नव्हतं हे मला लक्षात येते. हा, तर ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. हा, सर जेव्हा मागच्या वेळेस मी दोन प्रोग्राम घेऊन गेलो, हो, तुम्ही काही गोष्टी ठरवलेल्या हे करूयात वगैरे वगैरे, पण इथून बाहेर गेल्यानंतर लवकर पैसे हाती आले असं समजा, किंवा परत लवकर ते व्यवहार हातात आले असं झालं. पण इथून गेल्यानंतर कामावर गेल्यानंतर थोड्या दिवसात पैसे मिळाले मला थोडेसे. हो, आणि ते पैसे मिळाल्यानंतर लोकांना प्रॉब्लेम हा की पैसे कसे मिळवायचे. हो, तर माझं असं होतं की एक पर्टिक्युलर 12 ते 7 मी एकटाच असायचो घरी. मग त्याचा एकटेपणा वाटत होता. मग असं जग अंगावर लागल्यासारखं वाटायचं की नाही काय करावं इतक्या वेळा. मग मी थोडंसं कॉमेडी शोज वगैरे बघायचो. तेवढ्यात त्यांनी काय हे होत नव्हतं. मग हळूहळू मग मी तो टाइम पास करण्यासाठी ड्रिंक करायला लागलो. त्यावेळेस इतर वाचनाची आवड होती पण ती घरी नाही राहिली. असं का होत असतं म्हणजे भावनांमध्ये? मूळ मुद्दा असा त्याचा असा आहे की पैसे मिळवणं सोपं आहे, पैसे हँडल करणं अवघड आहे. पैसे मिळवणं अवघड नाहीये, पैसे मिळवणं सोपं आहे.
पैसे हँडल करणं अवघड आहे. त्यामुळे आपण नेहमी जेव्हा इथल्या सगळ्याच मित्रांनो तुम्हाला सांगतो मी असं की तुम्ही जेव्हा घरी जाणार आहात तेव्हा पहिली गोष्ट तुम्ही याच्यामध्ये शिकणं प्राप्त आहे मला की जर समजा माझ्यापाशी पैसे आले आणि ते येणार आहेत काही काळानंतर तर ते पैसे हँडल करण्याचा कोणता प्लॅन माझ्यापाशी आहे, नियोजन कसं करू मी पैशाचं त्या. कारण आपल्याला खरं तर सोपी गोष्ट असते, तुम्ही चांगलं साधं जर शिकलात तर एक सोपी गोष्ट घरामध्ये असते की माझ्या जरुरीपुरते मी पैसे ठेवायचे आणि सगळे देऊन टाकायचे दुसऱ्याला, मला नकोतच म्हणून. कारण पैसे खिशात ठेवणं याच्या इतकं धोकाच नाही. पैसे खिशामध्ये ठेवले जर तुम्ही तर त्या पैशाला विविध वाटा मिळतात असं आपण म्हणतो. म्हणजे काय होतं तर ते पैसे खिशात असल्याबरोबर मला ज्या काही इंद्रिय सुखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मोहाच्या रूपात माझ्या मनामध्ये खेळ खेळायला लागतात. मग कुणाला पत्ते खेळायची आवड असेल तर त्याच्या डोक्यात ते येईल, कुणाला पिण्याची आवड असेल त्याच्या डोक्यात ते यायला लागेल, कुणाला डान्स बारला जायचं असेल त्याच्या डोक्यात ते यायला लागेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला एका अर्थाने मोहात पाडतात, इंद्रिय सुखाकडे घेऊन जातात, म्हणजे प्लेजरकडे घेऊन जातात, या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये खेळायला लागतात. म्हणून आपण शक्यतो असं करायचं की ज्या काही गरजेपुरते पैसे आहेत मला, जे खरंच मला नीड्स म्हणून लागतात, ते तेवढेच ठेवायचे, बाकी सगळे घरातल्यांकडे देऊन टाकायचे. सगळ्यात सोपं त्यातला मार्ग असतो. पण मूळ मुद्दा असा असतो त्याच्यावरती की मला गेल्यानंतर जर पैसे मिळणार असतील तर त्याचं मी प्लॅन कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं हे आधी ठरवावं लागेल तुम्हाला. कारण ते तुमच्यापाशी नसेल तर अनेक लोक मला केंद्रातनं सुद्धा डायरेक्ट प्यायला गेलेले माहिती आहेत. का? कारण त्यांच्या खिशात पैसे आले आणि ते गेले. तर असं आपण स्वतःलाच समस्या तयार करायची नाही. आपले खिसे मोकळे ठेवायला शिका, घाबरायचं काही कारण नसतं. आपले खिसे मोकळे ठेवायला शिका. ती इन्सिक्युरिटी जी वाटते आपल्याला पैशाची की पैसे नसतील तर अरे बापरे कसं चालणार जीवन, असं नाहीये. हे शिकावं लागतं आपल्याला की कमीत कमी पैशात मी जीवन कसं चालवू शकतो ते आपल्याला शिका. आणि खरंच तुम्हाला सांगतो, माझे अनेक जे काही मित्र आहेत आज व्यसनमुक्त अनेक वर्ष, ती माणसं आज सुद्धा असं म्हणतात की सर मी अजूनही पैसे ठेवत नाही खिशामध्ये, जेवढ्याच तेवढे ठेवतो आणि त्याच्या पलीकडे जास्ती उगतच्या उगच पाकिट भरून ठेवलेले नोटांनी असं नाही करत. हे आपल्याला शिकावं लागेल मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला धोका निर्माण होत असतो. पण दुसरी गोष्ट तू असं म्हणलंस तसं ना की मी आधी अमुक करायला लागलो नंतर तमुक करायला लागलो. आपण असं म्हणतो आहोत की तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी म्हणून जी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते आपल्याला सांगितलेले असतात अगोदरच की तू जर घरात एकटाच थांबणार असेल तर तू काय करायचं, तुझ्यापाशी दुसरं काम नसेल तर तू काय करायचं. म्हणजे घरी जायच्या अगोदरच आपल्याला आपला फ्युचर प्लॅन नक्की असला पाहिजे की आपण काय करणार आणि तो तसाच वापरला पाहिजे. तसाच्या तसा वापरावा लागतो काही दिवस तरी. मग तुम्ही एकदा सेटल झालात की मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जगायला लागलात तरी हरकत नाही. परंतु आता आपल्याला जी एक बदलायची आहे आपली राहणीमान, सगळं हे जे बदल करायचे आहेत ते बदल आपल्याला इथून जायच्या म्हणजे घरी जायच्या अगोदर आपल्याला करावे लागतील. की माझी दिनचर्या कशी असेल, दिवसभरचा माझं नियोजन कसं असेल, माझी राहण्याची पद्धत कशी असेल. आपली जी आधी राहण्याची पद्धत होती सगळी किंवा दिनचर्या सगळी होती ती आपली धोकादायक ठरलेली आपल्याला, ती आपल्याला संपूर्ण बदलावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तर आपल्याला या केंद्रामध्ये जेव्हा आपण येत असतो तेव्हा इथे काहीतरी एक वेळापत्रक दिलेलं असतं, डिसिप्लिन असतं काहीतरी की तुम्ही या वेळेला असं करा, त्यावेळेला तसं करा, इतक्या वाजता उठा, इतक्या वाजता नाश्ता करा. हे डिसिप्लिन, ही शिस्त आहे, तशी शिस्त आपल्याला लावावी लागेल आणि ती तुम्ही तुमच्या मनाने ती ठरवली पाहिजे. याच गोष्टीला धरून एक प्रश्न आहे सगळ्यांसाठी की बरेच जण असं सांगतात रिलॅप्सून आलं की मी प्रोग्राम घेतला होता, जसं आता म्हणलं मी इथनं चांगला प्रोग्राम घेऊन गेलो होतो आणि माझा पुन्हा पिणं सुरू झालं. तर नेमकेपणाने तुम्ही काय सांगाल की नेमकं प्रोग्राम घेतला कशाला म्हणता येईल, घेणं म्हणजे काय? बरोबर आहे, चांगलं सरांनी हा चांगला प्रश्न विचारला. पहिलं म्हणजे प्रोग्राम घेतला असं त्या घेणाऱ्याला काय वाटलं, त्याचं त्याला कळलंय का मुळात प्रोग्राम घेतला म्हणजे काय घेतला.
खरंच त्यांनी तो घेतला याचा अर्थ त्यांनी काय सांगितला किंवा त्याचं एका अर्थाने छोट्या साध्या शब्दामध्ये त्याला व्याख्या करता आली का त्याची? मी प्रोग्राम घेतला म्हणजे काय घेतला? म्हणजे साधा आपण म्हणत असतो बघा की अनकंडिशनल सरेंडर असा शब्द आपण वापरला. व्हॉट इज अनकंडिशनल सरेंडर? विना अट शरणागती मी पत्करलेली आहे. विना अट शरणागती पत्करलेली आहे म्हणजे मी आता माझं काहीही चालवणार नाही. जे जे मला सांगितलं जाईल ते मी फॉलो करीन असं म्हणतात. मला जे जे उपाय सांगितले जातील, जे जे मार्ग मला सांगितले जातील, जे समुपदेशक मला सांगेल, जे ते मार्गदर्शन करतील तसंच्या तसं मी फॉलो करीन, त्याचा पाठपुरावा करीन, ते अंमलात आणीन. प्रयत्न करून बघा तसं कसं जमतंय तुम्हाला. ते जर तुम्ही म्हणायला शिकलात ना पहिल्यांदा की मला जे सांगितलंय तसं मी आचरणामध्ये आणीन, तर ती गोष्ट खरी म्हणजे सुरुवात झाली की तुम्ही खऱ्या अर्थाने अनकंडिशनल सरेंडर केलेलं आहे. म्हणजे विना अट शरणागती पत्करलेली आहे. विना अट शरणागती म्हणजे मला अमुक दिलं तर मी हे करीन असं नाहीये. मला तुम्ही द्या नाही तर नका देऊ, तुम्ही सांगाल ते मी ऐकीन. इथे अनकंडिशनल सरेंडर आहे. पण हे सोपं नसतं. कारण या ठिकाणी आपला जो अहंकार असतो की मी कोणीतरी आहे आणि माझं डोक्याने मी करीन, तो मोडावा लागत असतो. आणि तो मोडणं आपल्याला सोपं जात नाही. आपलं स्वातंत्र्य काढून घेतलं असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्याची आपल्याला भीती वाटते. तर म्हणून आपण शक्यतो सहजासहजी इतकं अनकंडिशनल सरेंडर करत नाही. म्हणतो तसं पण करत नाही. इथेच खरं म्हणजे मी प्रोग्राम घेतलाय का नाही घेतलाय याची सुरुवात होते. पण निदान आणखीन सोपा त्यातला भाग करून जर मी म्हणायला शिकलो की एक साधं तत्व मी घेतो की फक्त आजचा दिवस मी सोबर राहायला शिकीन, पहिल्या घोटापासून लांब राहायला शिकीन, आणि हे तत्व मी माझ्या मनाशी ठाम आता घेतलेलं आहे की पहिल्या घोटापासून मी काही झालं तरी लांब राहीन आणि फक्त आजचा दिवस मद्यापासून लांब राहीन. छोटी तत्व आहेत बघा, छोटीशी तंत्र आहेत. ही जरी तुम्ही पाठपुरावा केला, आचरणामध्ये आणली, तरी सुद्धा तुम्ही त्या व्यसनाकडे पुन्हा जाऊ शकत नसता. पण ज्या अर्थी तुम्ही रिलॅप्स होता याचाच अर्थ असा की तुम्ही स्वतःला सैल सोडलत एक दिवस आणि तुम्ही असं म्हणलात की नाही काय होत नाही, मला कळलेलं आहे, मला आता जमणार, मी आता थोडीशी पिणार आणि करून दाखवतो, मी थोडीशी पितो. म्हणजे तुम्हाला जे शिकवलं गेलं होतं किंवा जे सांगितलं गेलं होतं ते तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणण्यापासून थांबलात. इथे रिलॅप्स झाला. आता या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, यात अवघड असं काहीच नव्हतं. तुम्हाला अशक्य असं काहीच सांगितलं नव्हतं. पण या छोट्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही पाळल्या नाहीत तर तुम्ही रिलॅप्स होणारच असता. त्यामुळे मी प्रोग्राम घेतला म्हणजे मी तत्व पाठ केली, ती आचरणामध्ये आणायला शिकलो. मला सांगितलेली जी तंत्र होती, टेक्निक्स होती, ती माझ्या पूर्ण लक्षात होती, ती मी वापरली. काय केलं तुम्ही? प्रोग्राम घेतलात म्हणजे काय केलं तुम्ही? तर हे तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारणं आवश्यक असतं. दुसऱ्यांनी विचारून उपयोग नसतो. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच मी इथे जे शिकवलेलं आहे ते मनाशी घेतलं का? आणि आता मी मला या व्यसनातनं बाहेर पडण्यासाठी जे काही उपाय सांगितलेले आहेत, जे प्रतिबंधात्मक मार्ग सांगितलेले आहेत, ते मी पाळायला पूर्णपणे तयार आहे का? हे स्वतःला विचारा. कारण हे दुसऱ्याला कसं सांगणार आणि उपयोगही नाही त्याचा. म्हणून हे ज्यांनी केलं, हे ज्यांनी मनाशी ठाम घेतलेलं ना, त्यांनी तो प्रोग्राम घेतला असं म्हणूया आपण. पण प्रोग्राम घेतलेला माणूस इथे येऊन सांगेल की नाही? म्हणजे जे कोणी बाहेरनं येतील आणि ते शेअरिंग करत असताना म्हणतात मी आज पहिल्या घोटापासून लांब आहे, म्हणजे तो प्यालेला नाहीये, तो गेटच्या बाहेर गेला, परत आतमध्ये आला, पण तो प्यालेला नाहीये. हा माणूस जेव्हा इथं उभं राहून बोलेल तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की हो, त्यांनी प्रोग्राम घेतलेला दिसतोय, आज तरी त्यांनी प्रोग्राम घेतलेला दिसतोय असं म्हणता येईल. कळलं का? हे उत्तर बघा, अनुभवाचं उत्तर आहे. हे तुम्हालाच कळणार आहे. त्याला असा साचेबंदपणा काही नाहीये. आणखीन एक प्रश्न परवा आला होता, मी माझ्यापर्यंत त्याचं उत्तर दिलं, पण तुम्ही काय द्याल ते माहित नाही. की जे ग्रुप सेशन्स होतात की
प्रोग्राम शिकवलं जातं की अशी पथ्य पाळा, असं करा, तसं करा, या अशा सिच्युएशनला असा दृष्टिकोन ठेवा, असे विचार करा. म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जे काय अर्थ येतात, कृतीच्या लेवलवर, वागण्याच्या आपल्या बॉडी लँग्वेजेस, दृष्टिकोन, इच्छा, गरजा यातला भेद समजणं, कम्युनिकेशन, असे नाना तऱ्हेचे ग्रुप ऐकलं जातं. आणि मग असं होतं की आज हा ग्रुप झाला, चला आता कम्युनिकेशन सांभाळायचं, आणि दुसरं काहीतरी सुटतंच. त्या कम्युनिकेशनच्या नादात नीड्स आणि वॉन्ट्स, गरज काय होती, तर हे जे कन्फ्युजन्स येतात, वेगवेगळे ग्रुप झाले, आज हा ग्रुप झाला, ही मानसिकता, उद्या तो ग्रुप, तर ते कसं मॅनेज करायचं असा प्रश्न होता. एक तर आपला जो ग्रुप आहे हा मिक्स ग्रुप आहे. मिक्स ग्रुप याचा अर्थ असा, म्हणजे याला आणखीन काहीतरी टर्मिनॉलॉजी देता येईल की याला आणखीन काहीतरी म्हणता असं येईल की याच्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी ॲडमिशन झालेली माणसं आहेत, ती काय एका दिवशी ॲडमिट झालेली नाही आहेत. त्यामुळे काही जुने आहेत, काही मधल्या काळातले आहेत, काही अगदीच नवीन आहेत. म्हणजे वेगवेगळ्या दिवशी आलेली माणसं असल्यामुळे त्या सगळ्यांची वैचारिक पातळी ही वेगवेगळीच असण्याची पहिली म्हणजे शक्यता आहे. ते सगळे एकाच वैचारिक पातळीचे नक्कीच नाहीत. दुसरी गोष्ट, काहींना विड्रॉल्स जास्ती आहेत, काहींना फारसे विड्रॉल्स आलेले नाही आहेत, काहींचे लेट विड्रॉल्स चालू आहेत, म्हणजे नंतर येणारे विड्रॉल्स असतील, काहींची शारीरिक क्षमता जास्ती असेल, काहींची कमी असेल, काहींची रिसेप्टिव्हिटी म्हणजे आकलन शक्ती ही वेगवेगळी असू शकेल. म्हणजे आपण सगळी माणसं ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या पातळीची माणसं आहोत. पहिली गोष्ट अशी, एकसंध ग्रुप नाही आहे, एकसंध गट नाही आहे, एकाच वजनाचा, एकाच पातळीचा, एकाच काळात आलेला असा मुळात ग्रुपच नाही आहे. त्यामुळे आपण काय प्रयत्न करत असतो की आपण मुद्दामहूनच वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेत असतो. त्यातला एखादा विषय, त्या विषयातला एखादा भाग, त्यातलं एखादं वाक्य, एखादा शब्द त्या माणसापर्यंत पोहोचला तरी पुष्कळ झालं. अख्खा ग्रुप समजणं सोपी गोष्ट नाहीच आहे. का नाही आहे? कारण आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार प्रचंड आहेत. आता जसं यांनी त्या दोषीपणाचा विषय आता काढला, तसं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, कोणाच्या मनात एन्झायटीच जास्ती असेल, कोणाच्या मनात नैराश्याची भावना असेल, कोणाच्या मनामध्ये रागाची भावना असेल, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन चाललेलं असेल, कोण भलतीकडेच लक्ष देऊन बसला असेल, आज येणार होते अजून कसे नाही आले. म्हणजे मनामध्ये वेगवेगळे विचार चाललेले आहेत. मन काय असं थोडंच स्थिर राहिलंय, आता ग्रुपला बसलोय ना, चला 0 सुरुवात, काउंटिंग, आणि एकदम रिकामं मन आता भरायला लागले, असं आहे का काही? नाही, असं काही नाहीये. म्हणजे मुळातच आपलं मन अनेक विचारांनी भरलेलं आहे. ते काय असं रिकामं नाही पडलेलं, आता तुम्ही सांगताय ग्रुप तर आता चला बसतो लक्ष देऊन, असं नाहीये. त्यामुळे आपल्या मनामध्ये आपल्याला अनुषंगानं आपल्याला गरज असणारे, आपले प्रश्न सोडवणारे असं जेव्हा कोणते तरी विषय असतात, तेव्हा कदाचित आपण असे कानटाव करतो. म्हणजे तू जसं आता म्हणलास की हे मला हे महत्वाचं वाटतंय, अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला वेगळा विषय महत्वाचा वाटू शकतो. सगळ्यांनाच एन्झायटी या भावना नाही वाटणार महत्वाची. कुणाला असं वाटतंय की अरे बापरे, जसे त्यांनी विचारलं असं की मला आईची काळजी वाटतेय. म्हणजे विचार बघा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असणार आहेत. मग आपण असं पाहायचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सारखं काय सांगतोय, तुमच्या मनात काय चाललंय ते बघा, तुमच्या मनातला प्रश्न विचारा. तुमच्या मनातला प्रश्न जेव्हा तुम्ही विचारत असता, तेव्हा तुमचं मन त्या प्रश्नाच्या अनुषंगानं लक्ष द्यायला लागतं. पण तुम्ही नुसतेच बसून राहिलात असे, दुसरे कोणाचे तरी प्रश्न चाललेले, तर तुम्हाला काय का असं वाटेल? त्यापेक्षा तुम्ही असं म्हणाल मी आपला बाहेरचा विचार करतो, मला हे काय महत्वाचं नाहीये. म्हणजे आपल्याला महत्वाचं वाटेल असं जर आपण शोधून नाही काढलं, तर आपल्याला नाही वाटणार आहे कुठलाच विषय महत्वाचा. आपल्याला विषय महत्वाचा वाटला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. कुठला तरी विषय चाललाय आणि तो आपल्याला महत्वाचा वाटेल अशी काय खात्री नाही. म्हणून आम्ही प्रयत्न काय करतोय, मी काय सारंग सर, आम्ही असा प्रयत्न करतोय की तुमच्या प्रश्नाला अनुषंगानं बोलणं जास्ती महत्वाचं आहे. पण मी जर उद्या अचानक आलो आणि ते आज मी हा विषय घेणार आहे असं समजा म्हटलं, तर असं अवघड होऊन बसेल. तसं नाही करायचं.
म्हणून हा गोंधळ मनामध्ये होऊ शकत असतो. आपल्याला त्याला उत्तरं द्यायचं. म्हणून काय करायचंय तुम्हाला, प्रयोग असा असतो, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता की हा विषय मला महत्वाचा आहे, कधी लिहू शकता. मग त्या विषयावर मी बोलू का, विचारू का, तर तो तुम्हाला उपयोगी पडेल. जसं आत्ता यांनी विचारलं की आता मला घरी गेल्यावर वेलकम करतील का असं मला वाटतंय, त्याच्यासाठी तो महत्वाचा विषय. असा आपापल्यासाठी कोणते विषय महत्वाचे आहेत ते बघितलं पाहिजे. नाही, हे म्हणजे आपण मिक्स का बोलतो हे जे उत्तर हां. झालं. पण ते मिक्स बोलण्याने म्हणजे आता समजा आता कम्पॅरिझनवर विषय झालाय हां आणि मी असा विचार करतो की मला काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते कुणातरी तुलनेमध्ये आणि नाही बाबा कम्पॅरिझन नाही करायचं, जाऊ दे, आपली ती कॅपॅसिटी नाही, स्ट्रेंथ अँड विकनेसेस त्याला जोडून विषय. मग आपण काय म्हणतो ही कॅपॅसिटी नाही, कम्पेअर करण्याचा अर्थ नाही, जाऊ दे मरू दे, मी दुःखी झालोय. आणि कोणतरी काहीतरी म्हणायला आलं, मी म्हणले गपरे बाबा नको डोकं खाऊ, माझ्याशी नको काय बोलू, आणि तिकडं नातं बिघडलं. आणि मग तो नातेसंबंधांचा ग्रुप जेव्हा येतो आणि कम्युनिकेशन, तुमचं वर्तन, बोलणं, बॉडी लँग्वेज, तेव्हा ते जागृत होतं. अरे ते कम्पॅरिझनवर विचार करता करता मी इकडं काहीतरी वेगळंच बोललो, असंच म्हणायचं होतं ना तुला, की हे जी कन्फ्युजन होतात तू सांग बरं ती काय अशी म्हणायचं होतात. तर त्यामध्ये असं असतं बघ, सिच्युएशन म्हणजे मी जे उत्तर दिलं होतं की सिच्युएशन काय, की आता असं होत नाही बरेचदा आपण आहे ना अशी जी उत्तर देतो फटकन, हे गप रे बाबा, ती एक तर जवळचा, हक्काचा, भावनिक गुंतागुंत असलेला माणूस जो समजू शकेल किंवा नंतर त्याला सांगता येईल अरे मी वेगळं जरा विचारत होतो, अशाच माणसाशी बोलतो. जो परका म्हणून आलेला आहे ना, तिथं आपण थोडासा स्ट्रेस येतो, अरे आपल्याला आपल्या दुःखातून बाहेरून त्याला नीटच उत्तर द्यायचं. तिथं ते कम्युनिकेशन वापरलं जातं. हे बरेचदा काय वेळेला ऑटोमॅटिक होतं, पण हे जाणीवपूर्वक मला असं वाटतं करावं लागतं की वेगवेगळ्या विषयावर दिलेलं ज्ञान, तर वेगवेगळे विषय काय आहेत, जेव्हा वेगवेगळ्या घटनांमधनं वेगवेगळ्या भावना यायला लागतात, तेव्हा आता मी कम्पॅरिझन करायला लागलोय, तर मला तो कम्पॅरिझनवर ऐकलेला विषय आठवावा लागेल त्या सिच्युएशनला, आणि स्ट्रेंथ आणि विकनेसेस त्याला जोडावं लागेल, माझी ताकद बघावी लागेल. आणि ते शक्य आहे का की त्यांनी मर्सिडीज घेतली म्हणून मी घेऊ शकतो, मला पैसे किती मिळतात आणि ते मी मिळवू शकतो का, एवढी ताकद आणि तेवढं माझा मोठा व्यवसाय किंवा असं काय आहे का, अशा वेळेला त्या विषयाकडे फोकस करावा लागतो. नाही तू काय रिलेशन, तू काय म्हणत होतस, तेच असं कन्फ्युजन होतं सर की मी असं म्हणालो की आपण समजा एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगत होतो की आपण एखाद्या कपड्याचे वगैरे दुकानात गेलो, तर तिथं आपण एखादा शर्ट घ्यायला जातो, आपण मित्रांनी शर्ट हा घेऊ का तो घेऊ, आणि म्हणून जो आपल्याला आवडलेला असतो आपण घेतच नाही, आपल्याला कुठला घेऊ हे कन्फ्युजन होतं. सकाळी ग्रुप सांगतात की अनकंडिशनल सोबरायटी ठेव, आणि संध्याकाळी तोच माणूस संध्याकाळी म्हणजे दुसरा माणूस सांगतो की बाबा तू तुझे काहीतरी दिनक्रम आख. मग दिनक्रम आखा पण म्हणताय आणि इकडे अनकंडिशनल सोबरायटी पण ठेवतो, घ्यावं काय. हा म्हणूनच काय असतं, ग्रुपमध्ये जेव्हा काही विषय असतात ते तुमचा जो काउन्सिलर असतो त्याच्याशी बोलावे लागतात. हा, कारण या प्रकारचे गोंधळ कुणाच्याही मनात होऊ शकतातच. हे नुसते ग्रुपनी होतात अशातली गोष्ट नाहीये. आपण समाजामध्ये वावरत असताना सुद्धा आपल्या मनावरती सतत हो नाही किंवा कोणी एखादा असं म्हणतो, दुसरा तसं म्हणतो, अशा प्रकारचा वैचारिक गोंधळ आपल्या सगळ्यांचा कायमच होत असतो. पण म्हणून आपण काय करत असतो, त्याला एक जागा अशी आपण ठेवतो जिथे आपल्या मनातला हा गोंधळ आपल्याला काढावा लागत असतो. मग तुमच्यासाठीचा काउन्सिलर हा ती जागा असते. तुम्ही असं जाऊन म्हणू शकत असता की नेमके 2 दिवसात असे 2 ग्रुप झाले आणि माझ्या मनाचा गोंधळ चाललाय असा की एकाने असं सांगितलं आणि दुसऱ्याने तुम्हीच निर्णय घ्या असं सांगितलं, आता मी काय करू. हे काउन्सिलरला विचारायचं असतं अशा वेळेला. कारण काउन्सिलर तुम्हाला खरोखरचा गायडन्स देणार असतो की कुठं चुकतंय, कारण तो तुमच्याशी स्वतंत्र बोलत असतो, तो तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तो तुम्हाला तुमच्या मार्गातले प्रश्न समस्या कशा आहेत याचे तोडगे सांगत असतो. हे काउन्सिलरशी बोलावं, कारण असे गोंधळ आपल्या सगळ्यांचे होतात, सगळ्यांचे होतात. नाही, आत्ता जे तू म्हणलंस ना की सकाळी हा ग्रुप झाला की अनकंडिशनल सरेंडर, म्हणजे जसं येईल समोर त्याला ऍक्सेप्ट करा, थोडक्यात असंच म्हणायचं. आणि दुसरा ग्रुप असा झाला बघ की रोजचा दिनक्रम आखा. तुम्हाला मी आखली ठीक आहे ना, तर तू फक्त आजचा दिवस नीट वाचला असेल तर त्यात असं म्हणलंय की मी रोज एक दिनक्रम आखीन, तंतोतंत पाळला गेला नाही तरी मी दिनक्रम आखीन, म्हणजे नाहीच्या शक्यता आहेत ना तिथं.
तर त्या शक्यतांचा स्वीकार करायचाच आहे. म्हणजे मी आता कामाला निघालोय हा, आणि मग कालच आमचं असं झालं की मी गेलो तिकडे मठामध्ये ते अक्कलकोट स्वामींची आणि गाडी पंक्चर झाली. ते काय दिनक्रमात म्हणजे माझ्या त्या रूटमध्ये ठरलेलं होतं का गाडी पंक्चर होणार आहे. तर ते बॅरियर्स असतात जीवनात येणारे अडथळे येणारच आहे. तेच कसे मग मी रोज आता कामाला जातात मी ठरवलंय आता महिनाभर कामाला गेलो बाबा रोज इतक्या वाजता खायचं, इतक्या वाजता झोपायचं, असं करायचं, एवढं तास काम करायचं बस, आणि इतक्या तास आराम. आणि त्यात घरातला कोण आजारी पडला आणि मला कामावरून आल्यावर हॉस्पिटलला जाऊन जागावं लागलं तर हे घडतच राहणार आहे. त्यामुळे त्या दिनक्रमात बदल होऊ शकतात. कन्फ्युजन वाटायचं सर. नाही, दिनक्रम मी आखीन, मी नियम घालून घेईन, पण मला त्यावेळेला जर प्रायोरिटीवर दुसऱ्या काही गोष्टी वाटल्या की आत्ता समजा जसं आता तो आला होता केबलवाला आणि प्रायोरिटी काय त्या ग्रुप मधला डिस्टर्बन्स न वाढणं, तर मी त्याला काय रिक्वेस्ट केली किंवा थांब थोडं. प्रायोरिटी कशाला दिली? ग्रुपला. तर अशा प्रायोरिटीज आपल्याला ठरवायला लागतात की आत्ता महत्वाचं काय आहे. चारी बाजूने जेव्हा कामं येतात तर मला असा विचार करावाच लागतो की आत्ता कशाला महत्व द्यायचंय. इमर्जन्सी लेवलवर काय आहे, हा दिनक्रम महत्वाचा आहे का ते काम महत्वाचं आहे, असं म्हणून ते आपण त्यांना डिस्प्यूट म्हणजे एक सारा विचार करून तो वागू शकतो, असा तो भाग असतो. पण ही आयत्या वेळची गोष्ट नाहीये. ही आपल्या मनाला एक आधीपासून. शिकवण द्यावी लागत असते की मी जेव्हा एखादा कार्यक्रम ठरवणार आहे तेव्हा त्याच्यामधले येणारे अडथळे कशा प्रकारचे असू शकतात आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी काय काय करू शकतो हे आपल्या सगळ्यांना ठरवावं लागतं. म्हणजे रिकव्हरी मधले अर्थ आहे बॅरियर्स, ह्याच्यावर एक ग्रुप झालेलाच असतो की तर हे अचानक अनसर्टन्टी सर्टन आहे की अचानक काही घडू शकतं. तर त्यासाठी म्हणून तर इनडिपेंडंट होण्याचा हा प्रोग्राम काय आहे की जेवढी डिपेंडन्सी कमी होत असेल तेवढी आपली इन्सिक्युरिटी कमी होत जाते. मग मी आर्थिक दृष्ट्या कोणावर डिपेंड आहे, शारीरिक दृष्ट्या कोणावर आहे, मानसिक दृष्ट्या कोणावर आहे का, तर मी मानसिक आज आहे, चला मी त्याचं मार्गदर्शन घेत गेलो, मनोबल वाढवलं, संपली ना डिपेंडन्सी. म्हणजे एकेकाळ असा होता की मला सर कधी येतात आणि मी कधी बोलतोय, कारण ते आठवड्यातनं 2दा यायचे. मग आम्ही फार अगदी 5 वर्ष मला आठवतंय की आम्ही जेवायला बसलेलो असू गुरुवारी दुपारची, आणि मग त्या जेवता होता मी ते वेळ नसेल तर तो माझं काय असेल सब्जेक्ट कम्प्लीट करायचं, सर असं झालं तसं झालं. आज असं काहीच नाही वाटत मला की सर नाही तर मग आता प्रश्न कसे सोडवू. मी बोलतो मिळालं तर, पण बरेचदा सर म्हणतात अरे नाही मी जरा बाहेर आहे का तब्येत, तर मी रेस्टलेस होत नाही, ठीक आहे म्हणतो, एवढं काय त्यात. कारण कधीतरी सर माझ्या आयुष्यात नसणारच आहेत, हो की नाही. किंवा मधल्या काळात जेव्हा सरपासून लांब झालो ग्रुपापासून, तेव्हा प्रत्येक दिवस काही सर नव्हते, तेव्हा काही ना काही मी फेस केलं, ठीक आहे काही चुकाही झाल्या असतील, गडबडी झाली असतील, पण जेव्हा केव्हा सावरलो होतो तेव्हा काय प्रत्येक क्षणाला सर नव्हते की नाही. म्हणजे माझं मीच स्वतःला समजून सांगितलं आणि पुढे जात गेलो. आज 3 वर्ष हे सेंटर चालवत असताना कुठं सर आता या 1-2 महिन्याला यायला लागले. म्हणजे तो मधला काय मी मारून नेला की नाही, कुठल्या कशा बळावर की एकेकाळी मला जेव्हा गरज होती तेव्हा मी त्यांचं मनापासून ऐकत गेलो. भले मला लगेच पाठायचं नाही ही माहिती आहे, ही मी सांगतो, पण मी शांत झाल्यावर जेव्हा विचार करायचा नाही ते ठीक आहे बरोबर आहे, मला झेपत नाही म्हणून मला ते चुकीचं वाटतंय, पण मग मला ताकद वाढवली पाहिजे ते झेपण्यासाठी. मग ती ताकद वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते मी केले. म्हणजे मला एखाद्याच्या असं लक्षात येत असेल की तो वारंवारच पितोय आणि त्याला तत्वज्ञान सगळं माहिती, पण भावनांवर ताबाच राहत नाही, बुद्धीने समजले हे चुकीचं आहे, पण तरी ते अट्रॅक्शन एवढे की ती भावना हातातच येत नाही. ते अट्रॅक्शन संपवणारं असं कुठलं तत्वज्ञान सांगतच नाही की असं कर म्हणजे अट्रॅक्शन संपेल. तुझ्या अट्रॅक्शनवर मात कर असं सांगणारं तत्वज्ञान आहे. आणि ते कशाच्या साह्याने आहे, तर बुद्धीच्या साह्याने. असा विचार आलाय का तिकडे जाऊन मित्रांच्यात बसावं, तर स्वतःला सांग बरं नाही मी पुस्तक वाचीन, असं तत्वज्ञान शिकवेलही, पण पुस्तक वाचायचा विचार मनामध्ये प्रबळच होत नसेल. आध्यात्मिक पुस्तक एक दिलं वाच म्हणजे चांगलं अध्यात्म वाचलं म्हणजे तुला तो वाईट विचारांचा ओढा कमी होईल असं सांगितल्याने पुस्तक वाचण्याची कृतीसाठी सुद्धा भावनेची गरज लागते. कारण क्रम काय, घटना, विचार, भावना, वर्तन आणि परिणाम. आधी एक घटना आहे, मग विचार आहे, विचारातनं भावना तयार होणार आहे आणि भावनातनं वर्तन होणार आहे.
तर ती भावनाच येत नाहीये, त्याविषयी क्युरिओसिटीच वाटत नाही पुस्तकाशी, किंवा स्वतःवर जबरदस्ती करावीशीच वाटत नाहीये. तर अशा वेळेला पॉझिटिव्ह विचार देण्यासाठी जे आहे प्राणायाम आणि मेडिटेशन. मला असं बराच 2-4 ऍडमिशन झाल्यावर असं लक्षात आलं, तू सुद्धा हुशार आहेस, तुझे मार्गदर्शक अतिशय हुशार आहेत, ते बरोबर तुला गाईड करतायत, तत्वज्ञान बरोबर सांगतायत, तुला समजतंय पण सगळं, पण कृती करता येत नाही. म्हणजे काय, तर मनोबल तुझं कमी पडतंय, तुझी तिकडे गेलं की अट्रॅक्ट होतं, तो एरिया सोडला तर दुसऱ्या एरियात तू पितच आहे, म्हणजे एरिया सोडणं हा काय पर्याय नाही तुला. तर मग काय, तर फादर जो मला म्हणले तेव्हा तू मेडिटेशन कर, तुझे प्रश्न बरेचसे आपोआप सुटतील. आणि मी काही फारसं देवाला त्यावेळेला पूर्वी मानत नव्हतं एवढा. मी म्हणलं बघू डुबते को तिरते का सहारा, असं म्हणून मी ते करायला लागलो मनापासनं, आणि खरंच तो सहारा मिळाला. आणि माझं मनोबल एक स्ट्रॉंग होत गेलं की नाही बाबा ही गोष्ट नाही करायची, असं जे बुद्धीने समजते, ती भावना स्ट्रॉंग व्हायला त्या मेडिटेशनची मदत झाली. त्यामुळे 72 रोगांवरचा इलाज तत्वज्ञानच आहे असं नाही होऊ शकत. नाही तर मग सायक्रेटिस उपाशीच मेले असते. की तत्वज्ञान समोर सांगितलं ना, मग बास की आता सायक्रेटिस कशाला पाहिजे. तर नाही, ते बाबा विचार कंट्रोल होते, मग गोळी खाल्ली. असं जे आहे प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, योग आहे, तर मी कसा आहे मला ओळखलं पाहिजे, की मला तत्वज्ञानानं जमते का, कुठं अडतंय, कुठं त्या भावनांचा उद्रेक होतोय का, सगळं समजून सुद्धा उद्रेक होतोय, मग दुसरं काही साधन वापरता येईल का, असं मला शोध घेऊन जर लक्षात आलं ते वापरणं गरजेचं आहे, तर ते मला असं वाटतं बरं का सर, की ते नाही, केलं म्हणून पाहिजे. काय आपल्यापाशी खूप ऑप्शन्स आहेत, पर्याय खूप आहेत, खूप ऑप्शन्स आहेत, की आपल्याला जे सूट होईल तो ऑप्शन आपण घ्या. हां, ते आता सध्या तरी तुम्ही इथे आहात, आणि इथे असल्यामुळे इथं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला मिळतं आहे. पण इथलं मार्गदर्शन म्हणजेच फक्त मार्गदर्शन असंही काही नाही आहे. तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा याच्या मीटिंगला जाऊ शकणार आहात, तिथे बसू शकणार आहात, ऐकू शकणार आहात अनेक लोकांचं, चांगले चांगले विषय तुमच्या कानावर पडतील. त्यात नाही मिळत असतं आपल्याला. संगत आहे. हा, तर ऑप्शन्स खूप आहेत. इथे आपण छोटी नेट प्रॅक्टिस करतो तसं आपण म्हणूया. ओके, आपण म्हणतो शरणागती पत्करायची, हा, प्रत्येक गोष्टीत नाही होणार ना सर. दारू सोडणं हे हा. ठीक आहे, हो. पण इतर बाबतीत, प्रत्येक बाबतीत कसं काय मान्य करणार? नाही, आपण आता इथे कशासाठी आलोय? दारू सोडणं. बस, आपला मुद्दा आता तो महत्वाचा आहे सगळ्यात, हो की नाही? म्हणजे आपलं प्राधान्य आता हे आहे की मी मद्यापासून कसा दूर राहू. हा जो मद्यपाश आजार मला झालेला आहे त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी म्हणून जे जे करावं लागणार आहे त्याच्यासाठीच हे अनकंडिशनल सरेंडर आहे. हां, तर त्यामुळे आपण दिसेल त्या माणसापुढे शरणागती पत्करली असं म्हणायचं आता काही कारण नाहीये, हो की नाही? आता आपण या विषयाला अनुषंगिक जे आहे त्या विषयाला अनुसरून जे जे काही विषय जवळचे आहेत त्या बाबतीत फक्त बोलतो. तुम्ही ज्यासाठी आलाय त्या बाबतीत बोलतो. समोरही समजा आपण फक्त दारूच्या बाबतीत शरणागती प्राप्त करू शकतो, पण समजा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, शेत घ्यायचं आहे, तर ते डिसिजन आपल्याला नाही, परंतु काय होणार आहे लक्षात घ्या. म्हणूनच आपण काय म्हणतो आहोत की जेव्हा मी व्यसनाधीनतेमध्ये आहे आणि व्यसनाधीनतेतनं व्यसनमुक्तीकडे जाण्याच्या प्रवासामध्ये आहे, तेव्हा सुरुवातीचा काही काळ जे मार्गदर्शन तुम्हाला लागणार आहे त्या मार्गदर्शनामध्ये हे आपल्या मनातले विचार ठेवायचे आहेत आपण, की मला आता असं करावं असं वाटतंय, मी हे करू का, माझ्या मनामध्ये अमुक विचार आलेला आहे, हे करू का. सुरुवातीचा काही काळ आपल्याला ही मदत लागणार आहे. कारण पुष्कळ वेळेला काय होतं, उत्साहाच्या भरामध्ये आपण अनेक निर्णय घेण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये फाजील आत्मविश्वास असण्याची शक्यता असते, ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो, आणि त्याने आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून घाईने मोठे डिसिजन्स, मोठे निर्णय आपण लगेच नाही घ्यायचे. म्हणून मग त्यासाठी काउन्सिलरची जी भूमिका आहे ती त्यासाठीच मध्ये आहे, की काही वेळेला आपल्याला थोडासा स्वातंत्र्याचा अहंकाराने आपण बोलायला लागतोच लगेच काही काळ गेल्यानंतर, की आता काय, आता तर पितोय का मी, आता मी हे ठरवतोय, असं काहीतरी आपण म्हणू शकणार असतो. तर तो काळ आणि आपलं व्यक्तिमत्व, आपले प्रश्न हे नेमके कसे आहेत हे काउन्सिलर जाणतोय. त्यामुळे काउन्सिलरला थोडंसं मध्ये आपण घेतलं, त्याची मदत घेतली तर मग त्याचा फायदा होतो. पण हे थोडा काळासाठी आहे. कोणी तुम्हाला आयुष्यावर असं म्हणणार नाही आता अनकंडिशनल सरेंडर म्हणला होता ना तेव्हा, असं काही नाही होणार आहे. एक थोड्या काळासाठीच ते आहे.
सर मेडिटेशन म्हणजे नेमकं काय मला काय कळलं नाही, कारण की मी समजा असं बसलो शांत करून डोक्यात विचारच असतात, बाकी काय येत नाही. मेडिटेशन म्हणजे की एका गोष्टीवर लक्ष देणे म्हणजे ध्यान, असा अर्थ आहे. पण खरं तर विचार असे एकदम थांबतच नाही की मी आत्ता ध्यानाला बसलो आणि काहीतरी विचार थांबले. हा, म्हणजे मी एखादं इलेक्ट्रॉलची पावडर घेतली आणि विकनेस गेला, असं ते मेडिटेशन होत नसतं की लगेच काही तासात इफेक्ट होईल. विचार येतच राहणार आहेत. मी असं म्हणतात ही सूर्यनाडी आहे, चंद्रनाडी आहे. आता कालच एक मी व्हिडिओ चेक करत होतो, त्याने मेडिटेशनचा एक प्रकार असा आहे ना की चंद्र असं म्हणतात की मन जे मन मजबूत करायचं असेल तर चंद्रनाडी मजबूत करा. म्हणजे असं आहे ना, इथं हात ठेवायचा असा, नाही तर देवाचा काही कुठल्या नावाचा संबंध नाही बघा. नाकावर हात ठेवायचा, असा हात ठेवायचा. ही क्रिया 10 मिनिटं करत राहायची रोज. त्याला आपण प्राणायाम असं म्हणतो किंवा उज्जयी प्राणायाम. दीर्घ श्वास घ्यायचा, 1-2 सेकंद कॅपॅसिटीनुसार रोखायचा, तोंडातनं सोडायचं नाही, कारण खोकला वगैरे येतोय का जास्त रोखला तर. असं घेतला श्वास, सावकाश सेकंदाचा असा काटा जो असतो ना सरळ चालणार, काही जुन्या घड्याळात होते बघा, अलगद गतीने सोडायचं. म्हणजे श्वास पहिला घेताना 4-5 सेकंद लागली, तो सोडायला 10 ते 11 सेकंद लागली पाहिजे, अंदाज आहे. असं करून करून, हे मी अनुभवातनं सांगतोय, विचारांची गती कमी होते. आणि ज्या आपण समोर जे बघत असतो, आत्ताच्या गोष्टीमुळे मला इरिटेशन होतंय, ते बंद होतं. पण ते विचार आहेत, हे असं कसं घडतंय, हा विचार आहे. तो विचारच कमी झाला तर ठीक आहे ना, घडतंय म्हणजे अशी सहजता येते. त्यामुळे अनेक जे लोक आहेत जे क्लास लावतात, पैसे देतात, योगाला जातात, तो काही वेडेपणा असू शकत नाही ना. काहीतरी तथ्य असलं पाहिजे की नाही त्यामागं. आणि त्यांच्याशी जर तुम्ही ज्यांनी प्रॅक्टिस केले त्यांच्याशी जर बोललात तर तुम्हाला असं जाणवेल की हा बाबा याच्यामध्ये, म्हणजे आता ते मी माझं सांगणं बरोबर नाही, पण बरेच जण असे मला म्हणतात, जर तुमच्या रूममध्ये येऊन बसलं आणि बोलत बसलं ना, एक शांतता मिळते, एक शांतता वाटायला लागते. पहिले जे विचार असतात ते काहीतरी वेगळेच असतात, पण तुमच्याशी गप्पा मारत बसलं तर तुम्ही वाचत असता, जप करत असता, तेव्हा येऊन जर बसलं तर चांगलं वाटायला लागतं, चांगला फील येतो, बरं वाटतं. म्हणजे काय, मी आहे तसंच आहे, पण त्याची जी काय माझी ऊर्जा असते, जी काही ऊर्जा असते त्यातनं जी येणारी जी काय भावना आहे, वक्तव्य आहे, माझा व्हॉल्यूम आहे, जसं म्युझिकचा प्रभाव पडतो असं आपण म्हणतो की वाजायला लागले की असं वाटतं नाचावं, तसं जे काय माझ्याकडनं शब्द फेकले जातात शांततेचे, त्याचा परिणाम कुठेतरी माइंड टू माइंड होतो आणि ती शांतता लाभते. तर त्यात काहीतरी तथ्य आहे, असं काहीतरी खोलचटपणा आहे, अशिक्षित लोकांची कामं आहेत असलं काही नाही. फक्त त्यात मुद्दा काय आहे की कुठल्याही गोष्टीत हाच मुद्दा येतो की मनापासून आणि प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न करणे. तर अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मी कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकतो. योग्य मार्गदर्शन अनेक प्रकारे जाणकार माणसांकडनं हे शिकायचं अनेक व्यवस्थित. प्रकार आहेत त्याचे कळलं का? meditation. आणि म्हणजे यांच्याकडनं जरी शिकायचं असलं तरी त्यांना वेळ घेऊन नीट शिकायचं. असं ऐकून माणसाने केलं असं करायचं नसतं. हं, जर आपल्याला ते खरंच शिकायचं असेल तर ते शिकावं लागतं व्यवस्थित. ओके, थांबूया का? हो तुम्ही. कारण गरमही आहे, तुम्हालाही कंटाळा आहे, हवाही नाही आहे फारशी. पुढच्या वेळेला आपण काहीतरी आणखीन प्रश्नांवरती जरा सविस्तर बोलूया. हां, प्रार्थना घेऊया. तू सांगतोस प्रार्थना? हो. देवा देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीत भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. धन्यवाद. येस.